वेलकम टू BCS वाला. आपण आज पाहणार आहोत DFA स्टार्टिंग अँड सबस्ट्रिंग विथ 3 अल्फाबेट. मागच्या सेशन मध्ये मागच्या व्हिडिओज मध्ये तुम्ही पाहिलं असेल आपण DFA ड्रॉ केलेले आहे. DFA ड्रॉ करताना आपण कोणते केले का स्टार्ट कशाने करायचं एंड कशाने करायचं कंडिशन लावली होती. त्यानंतर फक्त सबस्ट्रिंग असेल तर कसं ड्रॉ केलं जातं, त्यानंतर नॉट सबस्ट्रिंग असेल तर कसं ड्रॉ केलं जातं. बरोबर. आज आपण काय करतोय सबस्ट्रिंग असेल स्टार्टिंग असेल बट अल्फाबेट किती असणार आहे आता 3 अल्फाबेट असेल तर काय करणार. मग चला सुरू करूया. नेक्स्ट DFA. तर क्वेश्चन काय मा कन्स्ट्रक्ट DFA स्टार्ट विथ 01. दॅट मीन्स लँग्वेज मध्ये प्रत्येक स्ट्रिंग 01 ना स्टार्ट झाली पाहिजे अँड हॅवी 01 टू सबस्ट्रिंग. कंपल्सरी कोणती सबस्ट्रिंग पाहिजे 01 टू सबस्ट्रिंग पाहिजे. ओके. सो पहिलं काम काय लँग्वेज फाइंड आउट करणं. सो मिनिमम स्ट्रिंग काय ना 01 नी स्टार्ट आहे आणि 012 पाहिजे म्हणजे मिनिमम स्ट्रिंग काय ना 012. कारण नुसतं 01 ठेवलं तर 2 भेटणार नाही आणि 012 ट्रू होणार नाही म्हणून 012 सबस्ट्रिंग. त्यानंतर काय होऊ शकतं 0 नी चालू होऊ शकते तर 0012 पण चालेल. 1 नी जर स्ट्रिंग चालू झाले तर 012 पण चालेल. असं 1 नी स्टार्ट चालेल का नाही. कंपल्सरी लँग्वेज कशाने चालू पाहिजे 01 नी म्हणजे या दोन्ही स्ट्रिंग काय होती फॉल्स होती. सो तुमची स्ट्रिंग 01 012 अशी पण चालेल 01 0012 अशी पण चालेल 01 1 012 अशी पण चालेल 01 2 012 या पद्धतीने. म्हणजे बघा प्रत्येक स्ट्रिंग स्टार्ट होते 01 नी आणि प्रत्येक स्ट्रिंग मध्ये 012 सबस्ट्रिंग आहे पहा. कुठे ना कुठे 012 आलाय शेवटी मध्ये कुठेही पण 012 आला पाहिजे. सो DFA कसा ड्रॉ करायचा मिनिमम स्ट्रिंग साठी पाहिजे. मग मिनिमम स्ट्रिंग साठी कसं केलं मी Q0 0 Q1 1 Q2 2 Q3. ओके. आता 0 आणि 1 नी स्टार्ट झालंच पाहिजे त्याच्यापेक्षा वेगळ्यानी स्टार्ट नको आहे. म्हणजे ऍक्च्युअली DFA कडून चालू होणार इथून पुढे असेल तरच तो व्हॅलिड आहे. इथून मागे सगळ्या केसेसला तो काय असणार इनव्हॅलिड. कारण Q0 ला 01 मिळालं पाहिजे. म्हणजे Q0 ला जर 1 नी चालू झालं किंवा 2 नी चालू झालं तर चालणार नाही. 0 नंतर 0 आला चालणार नाही. 0 नंतर 2 आला चालणार नाही. म्हणजे कंपल्सरी 0 आणि 1 घेऊनच तो काय होईल पुढे जाईल. ओके. आणि इथे काही जरी आलं तरी तो काय असणार आहे रिजेक्ट असणार. आता आपल्याला प्रत्येक स्टेटला किती अल्फाबेट द्यायचे 3 0 1 2 3 अल्फाबेट द्यायचे. मी याचे 3 दिले 0 1 2 याचे 3 दिले 5 0 2 1 या इथे. आता इथून पुढे ऍक्च्युअली आपल्याला द्यायचं. आता आपण ऑलरेडी 0 1 घेऊन आलेलो आहे पाठीमागून म्हणजे आपली लँग्वेज स्टार्ट झाली आहे. आता पुढे आपल्याला 0 1 2 फाइंड आउट करायचं. आता 2 भेटला तर तो जातोय पुढे. पण आता प्रॉब्लेम असा आहे जर पाठीमागून 0 1 येते आणि त्यानंतर जर 1 आला तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं 0 1 पॉसिबिलिटी चेक करा. जर 0 1 आलेलाच आपल्या पाठीमागून जर 1 आला तर 0 1 2 फाइंड आउट करायचं. जर 0 आला तर फक्त 1 2 फाइंड आउट करायचा कारण 0 1 2 मिळाला आणि जर 2 आला तर 0 1 2 करायचं. म्हणजे 2 केसेस अशा आहे हे पाया 1 आला तरी 0 1 2 फाइंड आउट करायचंय आणि 2 आला तरी 0 1 2 फाइंड आउट करायचं. मग मी काय केलं एक नवीन स्टेट ऍड केली. मी इथून रिटर्न नाही आणू शकत कारण मी इकडे रिजेक्ट करत जातोय. मग मी 1 नसला जर 1 आला तर तो इथे काय केला एक नवीन स्टेट ऍड केली मी Q5 जेणेकरून तो रिटर्न येताना काय घेऊन येईल 0. सॉरी 1 नंतर 1 आला तर तो काय घेऊन येईल नेक्स्ट स्टेटला जाईल 0 Q6 आणि येताना काय घेऊन येईल 1. म्हणजे पहा 1 नंतर जर 1 आला तर तो रिटर्न कसा येईल 0 1 2. 1 नंतर जर काय आला 1 नंतर जर 1 आला तर काय घेऊन येईल 0 1 2. आता नेक्स्ट 1 येऊ किंवा 2 येईल. 2 ला तर तो पुढेच चाललाय. सो 1 आला
तर तो इकडे येतोय 0 1 2 घेऊन येतोय. 1 नंतर कॉम्बिनेशन कितीही आले 1 चे अडचण नाहीये, कारण तो जाताना काय घेऊन जाणार आहे 0 1 2 घेऊनच जाणार. नेक्स्ट जर 1 नंतर जर 2 आला तरी पण काही अडचण नाही, कारण जाताना काय घेऊन जाणार तो 0 1 2 घेऊन जाणार. ओके, या इथे आता जर पाठीमागून 0 1 1 0 आला, ऑलरेडी त्याला 0 भेटलाय, पुढे त्याला 1 भेटणार आहे, मध्ये जर त्याला 0 मिळाला तर तो 0 1 2 करून जाणार आहे. पण ह्या 0 नंतर जर 1 भेटला जातोय, पण ह्या 0 नंतर जर 2 मिळाला म्हणजे कशी लँग्वेज झाली 0 1 हा 1 आला, नंतर तुम्हाला 0 भेटला आणि त्यानंतर जर 2 भेटला तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं 0 1 2 म्हणजे पुन्हा रिटर्न यायचं. म्हणजे जर 2 भेटला तर तुम्ही रिटर्न आला आणि तुम्ही काय केलं 2 0 1 2 आणि एकदा का इथे पोहोचले म्हणजे तुमच्याकडे सबस्ट्रिंग भेटून गेली, त्यानंतर तुम्हाला काही जरी भेटलं तरी लँग्वेज काय होईल तुमची ऍक्सेप्ट केली. म्हणजेच काय झालं बा, प्रत्येक वेळेस स्मॉल स्ट्रिंग मध्येच तुमचा डीएफए फायनल होईल असं नाही. तुम्हाला नवीन स्टेट पण काय कराव्या लागतील, ऍड कराव्या लागतील. कसं केलंय आपण 0 1 नी जर स्टार्ट झालं, जर 0 1 स्टार्ट झाला तरच तो पुढे जाईल. 0 च्या ऐवजी 0 0 ना चालू झाला तरी तो रिजेक्ट कडे जाईल. 0 2 ना जरी चालू झाला तरी रिजेक्ट ना जाईल. 1 नी जरी चालू झाला तर काहीच राहणार नाही. 2 नी चालू झाला तरी पण रिजेक्टच राहील. समजलं? मग त्याचा ट्रान्झिशन टेबल कसा ड्रॉ करणार, स्टेट 0 1 2 किती स्टेट आहे आपल्या 6, Q0 Q1 Q2 Q3 Q4 Q5 Q6 द्या स्टेटचा अल्फाबेट. Q0 चा 0 Q1 ला, बाकीचे 2 Q4 ला. 1 Q1 चा फक्त 1 Q2 ला गेलाय, बाकीचे 2 कोणाला गेले Q4 ला. हे असं का केलंय, बिकॉज आपल्याला कंपल्सरी लँग्वेज कशाने चालू करायची आहे 0 1. नंतर Q2 आला, Q2 चा 1 Q5 ला अजून 0 द्यायचा राहिला. Q5 चा तरी 0 जरी आला तरी तो तिकडेच आहे ना, कारण 0 जरी आला, सॉरी एक लक्षात ठेवा 0 आला, एक सेकंड आपला Q2 चा एक अल्फाबेट आपल्याला द्यायचा राहिला 0 आला ही पॉसिबिलिटी राहिली आपली. 0 1 नंतर जर 0 आला तर काय फाइंड आउट करायचं फक्त 1 2. मग 1 0 आला तर तो कुठं आला Q6 ला, म्हणजे 0 1 2 घेऊन तो रिटर्न गेला. हा एक अल्फाबेट राहिला होता. ओके, म्हणजे 0 1 नंतर जर 0 आला तर त्याला फक्त 1 2 फाइंड आउट करायचे. ओके, मग जर 0 आला तर Q6 ला गेला, 1 आला तर Q5 ला गेला, 2 आला तर Q3 ला गेला. Q3 चे सर्व Q3 ला का ठेवले, कारण आपली सबस्ट्रिंग ऑलरेडी भेटलेली आहे, 0 1 ला लँग्वेज ट्रू झालेली आहे, म्हणून आपण नंतर काही जरी आलं तरी ऍक्सेप्ट करतोय. Q4 ला काही आलं तर Q4 ला का, कारण ती रिजेक्टच आहे आपली. Q5 ला जर 0 आला तर Q6 ला जातोय, बाकीचे Q5 ला सेल्फ ला जात आहे. Q6 चा 0 Q6 ला, 1 आला तर Q2 ला आणि 2 आला तर Q5. एकदम इझी आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, जेव्हा आपण फायनल स्टेटला पोहोचतोय त्यावेळेस कंपल्सरी आपण काय घेऊन पोहोचतोय माहिती का 0 1 2. हे पहा फायनल स्टेटला 2 कडे येतोय, 2 कडे येणार ट्रान्झिशन कोणते, हे पहा 0 1 2 पहिलं आलं, नंतर हे पहा इकडून जरी आलं 0 1 2, इथून जरी आलं पहा 0 1 2. आता पहा इकडून किती कॉम्बिनेशन तयार झाले, 1 1 चे किती कॉम्बिनेशन तयार झाले ते पहा 0 1 2. म्हणजेच काय, फायनल सेटला पोहोचताना तो काय करतोय 0 1 2 च कॉम्बिनेशन घेऊन पोहोचतोय. लक्षात ठेवा, डीएफए स्टार्ट अँड सबस्ट्रिंग विथ 3 अल्फाबेट करताना कसं केलं जातं, पहिल्या वेळेस मिनिमम स्ट्रिंग साठी फाइंड आउट केला, पण त्या डीएफए फायनल होत नाहीये म्हणून आपण काय केला, नवीन स्टेप्स ऍड केले. ओके, व्हिडिओ समजला असेल किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून कोणती गोष्ट एक्स्ट्रा ऍड करायची असेल किंवा तुम्हाला सबस्ट्रिंग मध्ये स्टार्टिंग एंडिंग मध्ये किंवा डीएफए मध्ये कॉन्झिक्युटिव्हचे डीएफए
0011 नी स्टार्ट किंवा 0011 नी एंड किंवा 0011 ची सबस्ट्रिंग या पद्धतीचे डीएफए जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट मध्ये मला टाका. त्याचे व्हिडिओ तुम्हाला काय भेटून जातील, टाकले जातील, जेणेकरून तुम्हाला ते डीएफए सुद्धा समजतील. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. ओके. आणि डीएफए साठी किंवा बीसीएस वाला चॅनलचे नवीन अपडेट, डेली अपडेट्स येण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला डे टू डे नवीन व्हिडिओ अपलोड होतील. सो नेक्स्ट सेशनला आपण काय घेणार आहे, नेक्स्ट सेशनला ह्या डीएफए चा नेक्स्ट पार्ट कोणता घेणार आहे पहा, कॉन्सिक्युटिव्हचे डीएफ. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे एकानंतर एक येणारे डीएफए, एकानंतर एक अल्फाबेट 0011 AA असे डीएफए आपण काय करणार, स्टार्ट करणार. ओके. थँक्यू सो मच. गुड बाय.